गणपतीची लीला आणि कावेरीचा जन्म. एकदा दक्षिण भारतात पावसाअभावी भयंकर दुष्काळ पडला होता. नद्या विहिरी आटल्या होत्या आणि लोक पाण्यासाठी तडफडत होते. हे पाहून अगस्त्य मुनींनी भगवान शंकराची घोर तपश्चर्या केली. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्यांना दर्शन दिले आणि त्यांच्या कमंडलूमध्ये पवित्र जल दिले. शंकरांनी मुनींना सांगितले की जिथे या पाण्याची सर्वाधिक गरज असेल तिथे हे जल प्रवाहित करा, जेणेकरून एक नवीन नदी निर्माण होईल आणि लोकांचे संकट दूर होईल. शंकरांच्या आज्ञानुसार अगस्त्य मुनी तो पवित्र कमंडलू घेऊन दक्षिण भारताकडे निघाले. चालत चालत ते सध्याच्या कर्नाटक राज्यातील ब्रह्मगिरी पर्वतावर पोहोचले. संध्याकाळची वेळ झाल्यामुळे मुनींना संध्यावंदन आणि स्नान करायचे होते. पण तो पवित्र कमंडलू जमिनीवर अस्ताव्यस्त कसा ठेवायचा हा प्रश्न त्यांना पडला. इकडे स्वर्गात देवराज इंद्र आणि इतर देवांना चिंता लागली होती की दक्षिण भारताचा दुष्काळ लवकरात लवकर संपावा आणि हे पाणी लवकर प्रवाहित व्हावे. त्यांनी भगवान श्री गणेशाला विनंती केली की त्यांनी नदीला प्रवाहित करण्यासाठी काहीतरी मार्ग काढावा. देवांची विनंती मान्य करून गणपतीने एका कावळ्याचे रूप धारण केले आणि ते अगस्त्य मुनी जिथे होते तिथे पोहोचले. अगस्त्य मुनींनी एक योग्य जागा पाहून आपला कमंडलू एका खडकावर ठेवला आणि ते स्नानासाठी वळले. नेमक्या त्याच वेळी कावळ्याच्या रूपातील गणपती उडत आले आणि थेट त्या कमंडलूच्या तोंडावर जाऊन बसले. आपला पवित्र कमंडलू अपवित्र होईल या भीतीने अगस्त्य मुनींनी हाताने कावळ्याला हकलण्याचा प्रयत्न केला. कावळा भुर्रकन उडाला, पण उडताना त्याने तो कमंडलू जाणीवपूर्वक खाली पाडला. कमंडलूतील ते पवित्र जल जमिनीवर सांडले आणि तेथून वेगाने वाहू लागले. या जलप्रवाहातूनच एका विशाल नदीचा उगम झाला. हीच ती दक्षिण भारताची जीवनदायिनी पवित्र कावेरी नदी होय. आपले पवित्र जल सांडलेले पाहून सुरुवातीला अगस्त्य मुनींना खूप राग आला. ते त्या कावळ्याला शाप देणार इतक्यात तो कावळा अदृश्य झाला आणि त्या जागी एका तेजस्वी लहान मुलाने प्रवेश केला. मुनींनी रागाने त्या मुलाला जाप विचारला असता त्या मुलाने आपले मूळ रूप प्रकट केले. साक्षात भगवान श्री गणेशाला समोर पाहून मुनींचा राग त्वरित निवाळला. गणपतीने हसून सांगितले की हे मुनिवर, दक्षिण भारताची तहान भागवण्यासाठी आणि लोकांच्या कल्याणासाठीच मी ही लीला रचली. यात तुमचाच हेतू साध्य झाला आहे. अगस्त्य मुनींनी गणपतीचे हे म्हणणे मान्य केले आणि त्यांना आदराने वंदन केले. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितींसाठी आपल्या भक्तिविजय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.